सो आपला हा डे 1 आहे केरळमधला. आपण आहे आता वायनाडला. सो रात्री आम्ही ॲक्च्युली दुपारी काल पोचलो इकडे आणि फुल डे आम्ही चिल केला, जास्त काही केलं नाही आहे. सो आपला हा स्टे आहे. हा आधीच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवलं आहे मी. मल्टी स्टोरीज वायनाड करून ही प्लेस आहे वायनाडमध्ये. वायनाडचं माझं प्रोनाऊन्सिएशन चुकीचं असेल तर प्लीज करेक्ट करा मला. हे हॉस्टेल ॲक्च्युली आणि ह्याच्यामध्ये पर्सनल रूम्स पण आहेत. तर स्टे वगैरे बघा खूप मस्त आहे. रूम्स पण ओके आहेत आपल्या फ्रेंड्स बरोबर यायला वगैरे. सो असं काहीतरी आहे. आणि पाऊस आज पण नाही आहे. आज केरळची ट्रिप आपली आज मेन ॲक्च्युली चालू आहे. आज आपण फिरायला सगळं चालू करणार आहे. तर एक दिवस आपला वायनाडचा स्टे आज प्रॉपर. तर वायनाड जेवढं एक्सप्लोअर करता येईल तेवढं एक्सप्लोअर करणार. त्याच्या नेक्स्ट दिवशी आपण उद्याच्या दिवशी मुन्नारला ट्रॅव्हल करणार. तर ट्रॅव्हल करताना आपण खूप सारे लोकेशन्स आहेत जे फिरायचे आहेत वायनाडमधले, ते ऑन द वे आपण एक्सप्लोअर करणार आहे. सो माझे दोघं मित्र आले आहेत, रेडी झाले आहेत आम्ही सगळे. तर वायनाड एक्सप्लोअर करायला आपण पुढे कंटिन्यू करणार आहे. मी थोडे शॉर्टमध्ये व्हिडिओ बनवणार कारण का आमच्या मित्रांमध्ये खूप काही गोष्टी चालू असतात तर मी बोलू नाही शकत तेवढं. यस सर, आपका शूट हो गया कम्प्लीटली. एकदम सेक्सी लग रही हो गाड़ी के अंदर, बिल्कुल दिख रही नहीं. किस गधे मनीषला सोडून जायचं. मनीषला आपण सोडून जाऊया असं प्लॅनिंग आपला. हे आमचे वॉचमॅन आहेत. कॉल आला. हे कर पाहिजे तर आपण 99लाच निघून होतो. सगळ्यांनी चष्मे घातले. 900 काढणीच्या आधी आपण हे बूस्ट वगैरे बूस्ट पॉईंट करूया आणि बूस्ट पॉईंट नंतर आपण कंटिन्यू करूया. आणि ऊन खूप छान एकदम परफेक्ट हे झालंय. म्हणजे गरमी होते पण त्याच्या हिशोबाने चांगलं आहे. इट्स गुड. हे काय आहे हे काय होतं? दिस इज स्वीट. त्यांना विचारलं काय स्वीट तर माहिती नाही, ते स्वीट बोलले फक्त. खाऊया ना आपण स्वीट. ओकेच आहे, सगळीकडे असंच करू. आपण इकडे बूस्ट पितो, ते बूस्ट बनवतात इकडे. मुंबईपेक्षा ना लाख गुणा चांगलं मिळतं. म्हणजे खूप मस्त बनवतं. फुल 5 रुपयाचं पॅकेट टाकतं आतमध्ये. ग्लास ब्रिज आहे याचे 200 रुपीज पर पर्सन आहे. हे लोक या जीपमधनं घेऊन जातात. आपण आपली पर्सनल व्हेकल पण नाही नेऊ शकत आहे. तर हे 200 रुपीज ग्लास ब्रिजसाठी मला काय वर्थ वाटत नाही. सो आम्ही प्लॅन कॅन्सल करतो आणि झिपलाईनसाठी न्यायचा विचार करतो. आणि परत आपली पर्सनल व्हेकल आहे तर 50 रुपीज पार्किंग आहे इकडे. सो बेसिकली सगळीकडे एंट्रीज आहे यांच्याकडे. आपण बघूया पुढे कसं काय करता येईल ते. आपली गाडी इकडेच पार्क आहे. तर काय करू म्हणून आम्ही इकडे नाश्ता चालू केला आहे. ब्रेड ऑमलेट मागवायला आम्ही ऑर्डर केलं आहे. सो हे आपला ब्रेड ऑमलेट आहे. ऑमलेट खाली आहे आणि ब्रेड ह्याला चिटकलेली आहे. त्यांची प्रोसेस थोड़ी वेगळी है. ब्रेड ऑमलेट की ऑमलेट वेगळा नहीं. अच्छा एक में ना ब्रेड अलग से रखना, उसमें डिप मत करना. एक ब्रेड ऑमलेट है ना, उसमें ऑमलेट के ऊपर ब्रेड मत डालना, अलग देना. ब्रेड अलग देना. हाँ ब्रेड सेपरेट करना. एखादा वॉटरफॉल बघ ना. वॉटरफॉल बघूया आपण. वॉटरफॉलला जाऊया कारण का हे अजून साईज लागते गाडीची. चावी वाली हे बॅटरी डाऊन चावी डिटेक्ट होत नव्हतं. माणूस जो आहे डॅम पर्यंत घेऊन जातोय. ऑफ बीट डॅम आहे. ऑफ बीट वॉटरफॉलला नेतो. सॉरी करेक्शन माय रॉंग. त्याची गाडी बंद पडली आहे. पर पर्सन 100 रुपये घेऊन पण त्यांनी गाडी बंद पडली त्याची. आता काय बोलायचं. कॅन्सल.
सो आपण कुठल्या तरी विलेजमध्ये आलं आहे, हिडन वॉटरफॉल आहे. तर इकडचे लोकल्स आपल्याला 100 रुपीज पर पर्सनपर्यंत इथपर्यंत घेऊन येतात आणि ह्याच्या पुढे आपल्याला वॉकिंग जायचं आहे. सो 250 मीटर्स आता इकडनं पुढे अजून वॉकिंग आहे. यावे राजे यावे. सो हा आहे आपला हिडन वॉटरफॉल. खाली इकडून उतरून जायचं आहे 250 मीटर्स. किती खाली आहे माहिती नाही. गाडी पण इकडेच पार्किंग केलेली आहे. ॲक्च्युली गावातला एक लोकल वॉटरफॉल वाटतं मला, पण शांतता असेल, कमीत कमी जास्त रश नसणार आहे इकडे. ह्या झाडाच्या अजून आवाज बघा केवढा येतो आहे. मी आता काय बोलत नाही, फक्त तुम्ही आवाज ऐका. याच्यामध्ये किती प्राणी असतील, म्हणजे किती पक्षी का काय इन्सेक्ट असतील काय माहिती. किती आवाज आहेत बापरे. त्या टाईपचे पक्षी का इन्सेक्ट्स बोलतात काय असतील ते. लिटरली का स्पीकरमधून आवाज येतो तेवढा आवाज येतो. रेकॉर्ड किती होतं काय माहिती नाही, पण जोरात आवाज येतो. सो पर पर्सन 100 रुपीज घेतले आणि एंट्री फीज. ॲक्च्युली हिडन वॉटरफॉल याच्यामुळे त्याचे चार्जेस आहेत. ॲक्च्युली इकडे सगळ्या गोष्टी चार्जेस आहेत, पण मला काही थोडं ऑफबीट पेक्षा तिकडे लोक पण कमी असतील आणि गर्दी पण नाही आहे. म्हणजे लिमिटेड लोक आहेत आणि इकडे स्टे वगैरे पण आहेत. आणि हा नेचरमधला साऊंड तर बाई वेगळ्याच लेवलवरती येतो आहे. म्हणजे असं लिटरली वाटतं स्पीकर लागलं आणि सराउंड सिस्टम लागलं. हे किडे कुठले ते कळत नाही आहे मला, दिसत सुद्धा नाहीत, पण अख्ख्या फुल प्लांटेशनमध्ये अख्ख्या फॉरेस्टमध्ये हा आवाज येतो आहे. ते बघा किती मस्त आहे. हे फक्त हे जे बीम्स आहेत, या बीम्सवरती हा अख्खा स्टे उभा आहे. ॲक्च्युली स्टे नाही आहे वाटतं, कोणाचं कॅम्पचं असेल किंवा काय असेल माहिती नाही, बट खतरनाक आहे. खाली पूर्ण म्हणजे काही बॅलन्स नाही आहे. फक्त हे जे रॉड्स आहेत खालचे दिसतात इथपासून इथपर्यंत आहेत आणि हे पूर्ण फ्लोटिंग आहे. थोडेफार वरती टाय वगैरे केले मला वाटतं सेफ्टीसाठी, बाकी असंच आहे. त्या सगळ्या युनिक गोष्टी आपल्याला इकडे बघायला मिळतात. आणि जंगल खरंखर खूप क्रेझी आहे. तुम्ही येत आहे तिकडे तर असे ऑफबीट प्लेसेस फिरा. तुम्हाला ऑफबीट प्लेसेस फिरायला ॲक्च्युअलमध्ये खूप जास्त मजा येणार आहे इकडे. आता अजून वॉटरफॉल 100 मीटर्सवरती ॲक्च्युली आवाज येतो आहे मला इकडे क्लिअरली. इकडे खाली होऊन जातो आहे, फ्लो होतो आहे. बघूया आता अजून किती लांब उरलं आहे ते. सो हे आहे आपलं वॉटरफॉल. पोचलो आपण लोकेशनपर्यंत आणि फ्लो हा वॉटरफॉलचा खूप मस्त आहे. आवाज वगैरे खूप मस्त येतो याचा, पण मी एक्सपेक्ट केला होता की खूप मोठा असेल करून. हा तेवढा मोठा नाही आहे, पण जेवढा आहे तेवढं चांगलं आहे. लिमिटेड क्राऊड असला की जरा मजा येते. तो इकडे पाणी वगैरे पण एकदम फुल क्लीन आहे, क्रिस्टल क्लीन आहे. खाली उतरे आणि बघूया जरा एंडपर्यंत. क्रॉस करायचा प्रयत्न करता धडपडतोय तिकडे. हे काय ऍक्च्युली खूप गुळगुळीत असतं, त्याच्यात क्रॉस करता यायला वाटतं इझी, पण नाही पॉसिबल. जा जा. सो आपलं ह्या हिडन वॉटरफॉलच्या इकडे होऊन आपलं झालंय. तर आपण पुढच्या दिशेने जातो आहे, कारण का आपले मित्र सगळे भिजलेले आहेत. तर भिजले आहेत तर आपल्याला घरी जावं लागेल. घरी जाऊन जरा कपडे चेंज करून यावं लागेल. आता आम्ही जरा इकडे थांबलो होतो कारण का हा व्ह्यू खूपच मस्त होता. आता बघू जेवायचं आहे किंवा कपडे चेंज करायचे काय ते तर ठरवूया आणि आपलं पुढचं ट्रॅव्हलिंग चालू करूया लवकरात लवकर.
चिकन आहे. तर आता आपण हे चिकन आहे, चिकन आहे ते. चिकन बिर्याणी, पनीर बटर मसाला आणि सब मसाला. बिर्याणी नाही, चिकन मंडी. चिकन मंडी काय असतं? इकडचं लोकल आहे चिकन मंडी काहीतरी नावामध्ये. खूप मोठी क्वांटिटी आणि राईस अनलिमिटेड फ्री. बटर चिकनची पण क्वांटिटी नसते. आता हॉटेलचं नाव मी तुम्हाला बाहेर गेल्यावरती सांगेन, कारण का इकडे कुठे काही हॉटेल्सच मिळत नाही. विथ स्टार्ट हे बटर चिकनचं खूप जास्त आहे. बटर चिकन आपण वाईनयार्डच्या सनसेट पॉईंटवरती आलो आहे आणि हा असा काहीतरी व्ह्यू आहे इकडे. खूपच क्रेझी आहे, एकदम चिल वाईब्स आहेत आणि स्कायचा कलर वगैरे एवढा परफेक्ट आला आहे. ॲक्च्युली शेड्समध्ये आहे ना माझ्या, म्हणजे ग्लेसमध्ये खूपच मस्त वाटतं आहे. पूर्ण ही बॉर्डर आहे, पूर्ण डार्क दिसते आणि खूप मस्त आहे. आणि इकडे क्राऊड पण थोडा जास्त आहे, पण ठीक आहे. जसं एरिया खूप मोठा असल्यामुळे मजा येते. आणि आपली गाडी पण इकडे जस्ट पार्क केली आहे. थोडंसंच पुढे आलो आहे. आता आजचा हा पॉईंट मला वाटतं शेवटचा असावा, कारण का सनसेट झाल्याच्या नंतर इकडे सगळं 5 o'clockच्या आसपास बंद होऊन जातं. तर हा शेवटचा पॉईंट आहे सनसेटचा. दिवसभरामध्ये 2च पॉईंट करता आले, कारण का इकडे आज बकरी ईद असल्यामुळे भरपूर सारे हॉटेल्स बंद होतात. आम्हाला जेवायला पण खूप लांब जावं लागलं.